नमस्कार. आता समोवी ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय ऐकण्यापूर्वी माझे वडील श्रीयुत विशम ठकार यांनी सर्वांसाठी ज्ञानेश्वरी ह्या पुस्तकात संक्षिप्तरित्या लिहिलेला दुसऱ्या अध्यायातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण ऐकूयात. पहिल्या अध्यायाच्या अखेरीस अर्जुनाच्या दुःखाचा आवेग आपण पाहिला. तो थांबेना. त्याला दुःखाच्या, भ्रांतीच्या, भ्रमाच्या लहरीवर लहरी येत होत्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला वाटते या भ्रांतीच्या लहरी नव्हेत, वेगळेच काही आहे. महाभ्रांतीच्या काळसर्पाने हृदयकमलाच्या मर्मस्थानी भर कारुण्याच्या वेळी अर्जुनाला दंश केला. म्हणूनच या लहरी उतरत नाहीत. हा प्रसंग मोठा आहे हे जाणून केवळ आपल्या दृष्टीनेच विष उतरवणारा श्रीहरी गारुडी धावून आला. मेघपटलाने सूर्य आच्छादावा तसे अर्जुनाला भ्रांतीने वेढले होते. उन्हाळ्यात पर्वत वणव्याने होरपळावा तसा तो जर्जर झाला होता. म्हणून कृपामृत जळाने ओथंबलेला तो महामेघ सावला श्री गोपाळ अर्जुनाकडे वळला. सुदर्शनाचे तेज हीच त्या मेघात झळकणारी विद्युल्लता आणि गंभीर वाणी हेच त्या मेघगर्जनेचे ऐश्वर्य. आता तो उदार मेघ कसा वर्षेल, त्या वर्षावात अर्जुनाचल कसा निवेल, मग त्याच्यावर ज्ञानाचा नवा अंकुर कसा फुटेल आणि ती सर्व कथा ऐकून मन प्रसन्न कसे होईल ते पहा. सांगतो आहे ज्ञानदेव निवृत्तीदास. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2 ओळी क्रमांक 70 ते 80च्या भागामध्ये. व्याधी जवळजवळ असाध्य पाहून वैद्य लगेच जशी अमृतासारख्या दिव्य औषधाची आणीबाणीची योजना करतो, त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायांनी भ्रांतीतून बाहेर येईल याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करीत होते. मग काही एक हेतू मनात धरून त्यांनी जरा रागानेच बोलणे आरंभले. आईच्या रागात लपलेली जशी अपत्यावरची मायाच असते किंवा औषधाच्या कडवटपणात जसे अमृतच भरलेले असते, ते उघड दिसत नसले तरी नंतर गुणाच्या रूपाने प्रगट होते, तसे वरवर पाहता वृक्ष पण आतून मात्र अतिसुरस असे श्रीकृष्णाचे बोलणे होते. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात ओळी क्रमांक 86 ते 90 या भागामध्ये. अर्जुन मनात आणू नये ते आणतो आहे आणि उलट आपल्यालाच नीतीच्या गोष्टी सांगतो आहे याबद्दल त्याची कान उघडणी करून पुढे श्रीकृष्ण म्हणतात, हे जे जन्म पावताना आणि नाश होताना दिसते ना, ते केवळ भ्रांतीमुळेच बरे. खरे म्हणजे आत्मा जो आहे तो अविनाशीच आहे. अरे, वाऱ्याने हलवल्यामुळे पाण्याला तरंगाचे रूप आले, तर तिथे कोण कुठे जन्मले असे म्हणता येईल? आणि तोच वाऱ्याचा जोर ओसरला आणि पाणी आपले आपणच सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला? विचार कर अर्जुना. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ओळी क्रमांक 105 ते 107 या भागामध्ये. विज्ञान जाणणाऱ्यांनी
इथे ऊर्जेच्या अक्षय्यतेचा विचार करायला हरकत नाही. अरे, शरीर तर एकच आहे, पण वयानुसार त्याला अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावाच तू पहा. आधी बालपण दिसते, मग तारुण्यात ते नाहीसे होते. पण अशा एक एक दशेबरोबर देहाचा काही नाश होत नाही. त्याचप्रमाणे आत्म्याची निरनिराळी शरीरे होतात आणि जातात. हे जो जाणतो त्याला भ्रांतीमुळे होणारे दुःख होत नाही. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायातल्या ओवी क्रमांक 108 ते 110 भागामध्ये, तसंच गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या 13व्या श्लोकामध्ये. स्वप्नात जे दिसते ते स्वप्नात खरेच वाटते, मग जागे होऊन पाहावे तर काहीच नाही. तशीच ही सर्व माया आहे. तू उगीच हिच्या नादाने भ्रमला आहेस. अरे, आपल्या सावलीवर शस्त्राने वार केला तर तो आपल्या अंगाला लागेल का? किंवा समज पाण्याने भरलेल्या घड्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते आहे. आता तो घडा पालथा झाला तर ते प्रतिबिंब नाहीसे होईल, पण म्हणून काय त्या प्रतिबिंबासह सूर्याचाही नाश झाला? एखाद्या वास्तूतले अवकाश त्या वास्तूच्या आकाराचेच झालेले असते. ती वास्तू भंगली तर ते अवकाश आपल्या मूळ स्वरूपाला आपोआपच पोचलेले असते. त्याचप्रमाणे शरीर लोपले तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा, आत्म्याचा नाश होत नाही. म्हणूनच आत्म्याला नाशवंत समजणे म्हणजे निव्वळ भ्रांती आहे, भ्रम आहे. ती चूक तू करू नकोस बाबा. जीर्ण वस्त्र टाकून नवे नेसावे, त्याप्रमाणे आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. त्याला भ्रांतीचे आवरण नाही. शस्त्रादिकांनी त्याचा घात होत नाही. प्रलय झाला तरी तो त्यात बुडत नाही. अग्नीने जळणेही शक्य नाही. सर्व शुष्क करणाऱ्या झंझावाताचाही प्रभाव त्याच्यावर पडत नाही. अर्जुना, आत्म्याला कालत्रयी कशाचीही बाधा होत नाही. हा स्थिर, शाश्वत आणि सदोदित परिपूर्ण आहे. हा अनादी आणि सर्वव्यापी आहे. अर्जुना, हे सर्व तू नीट लक्षात घे, म्हणजे तुझा सगळा शोक सहज नाहीसा होईल. आणि तुला हे मान्य नसेल, आत्म्याला तू नाशवंतच समजणार असशील, तरीही तुला शोक करणे योग्य नाही. असे पहा, गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे, तसाच उत्पत्ती, आजची स्थिती आणि लय म्हणजे अंत हा क्रमही निरंतरचा आहे. गंगाजलाची उत्पत्ती थांबत नाही. त्याचे समुद्राला मिळणेही अखंडपणे होतच असते. मध्येही ते सतत वाहतच असते. त्याचप्रमाणे ही तिन्हीही नेहमी चालूच असतात. कोणालाही केव्हाही थोपवता येत नाहीत. म्हणूनच समोरच्या या सर्वांच्या मृत्यूबद्दल शोक करण्याचे तुला काहीही कारण नाही. आणि माझे इतके सांगणेही तुझ्या मनाला येत नसेल, तरी सर्व लोक जन्ममृत्यूच्या अधीन आहेत हे तरी ओळख आणि शोक थांबव. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीतल्या 2ऱ्या अध्यायामध्ये 139 ते 158 या ओव्यांमध्ये, तसेच गीतेच्या 2ऱ्या अध्यायात श्लोक क्रमांक 20 ते 26 या भागामध्ये. अर्जुनाने सर्व शोक सोडून युद्धाला सज्ज झाले पाहिजे हे त्याला समजवण्यासाठी श्रीकृष्ण आणखी एक कारण सांगत आहेत. अर्जुना,
तुझे चित्त जरी द्रवले असले तरी या युद्धाच्या समयी असे होणे योग्य नाही. अरे, अगदी गायीचे दूध जरी असले तरी वैद्याने पथ्याला नको म्हणून बजावले असतानाही जर विषमज्वराच्या रुग्णाला दिले तर ते विषच ठरणार. तसे भलत्या ठिकाणी भलते केले तर त्यातून अहितच होणार. म्हणून तू आता तरी सावध हो. तू विनाकारण व्याकुळ का होतोस? आपले कर्तव्य काय ते पहा. स्वतःचे योग्य ते कर्तव्य केल्याचा दोष कधीही लागत नाही. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीतल्या 2ऱ्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 183 ते 186 या भागामध्ये. तसेच गीतेच्या 2ऱ्या अध्यायामधल्या 31 क्रमांकाच्या श्लोकमध्ये. अर्जुनाचे दुःख करणे कसे चुकीचे आहे ते त्याला अनेक तऱ्हांनी समजावल्यावर आता बुद्धी भ्रमलेले काही लोक परलोकात स्वर्ग सुख मिळावे म्हणून काय काय करीत असतात त्याचे वर्णन श्रीकृष्ण करीत आहेत. दुर्बुद्ध लोक केवळ उपभोगांना चित्त वाहून सर्व वेदोक्त कर्मे करतात. विधीतले काहीही न टाळता यज्ञासह सर्व कर्मकांड करण्यात ते निपुण असतात. पण ते एकच वाईट करतात, ते म्हणजे मनात स्वर्गाची इच्छा धरतात आणि यज्ञफळाचा भोगता जो परमेश्वर त्याला मात्र विसरतात. कापराची रास करून तिला आग लावून द्यावी किंवा मिष्टान्नात काळकूट विष कालवावे किंवा दैवयोगाने लाभलेला अमृतकुंभ लाथ मारून पालथा करावा, तसे ते हाती आलेले पुण्य फळाची अभिलाषा धरून वाया दवडतात. इतक्या सायासाने पुण्य मिळवले ना, मग आता नाना प्रकारच्या सुखांची इच्छा का करायची? पण त्या निर्बुद्ध हतभाग्यांना हे कळत नाही. काय करावं? सुगरणीने उत्कृष्ट स्वयंपाक करून तो केवळ पैसे मिळवण्यासाठी विकून टाकावा, तसे हे अविचारी लोक सुखोपभोगासाठी पुण्य घालवतात. म्हणून म्हणतो अर्जुना, वेदात काय सांगितले आहे याबद्दल शब्दच्छल आणि वाद करण्यात मग्न असलेल्या त्या लोकांच्या मनात ही दुर्बुद्धीच पूर्णपणे वसते, हे तू पक्के ओळख. एक अगदी निसंशयपणे सांगतो, वेद हे सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी वेढलेले आहेत. उपनिषदे इत्यादी सात्विक आहेत. त्याचबरोबर धनुर्धरा केवळ स्वर्गसूचक कर्मकांडाचे निरूपण ज्यात केलेले आहे ते इतर भाग रज आणि तम या गुणांनी युक्त आहेत. अर्थात ते सुखदुःखालाच कारण होणारे आहेत हे तू चांगले समजून घे आणि कदाचित अंतःकरण त्यांच्यात शिरू पाहिल तरी त्याला तिकडे अजिबात जाऊ देऊ नकोस. वेदात जरी पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या असल्या, आपण काय करावे या संबंधीचे विविध प्रकार जरी त्यांनी सुचवले असले, तरी आपण आपले हित ज्यात आहे तेच घ्यावे. सूर्य उगवला की अनेक मार्ग दिसतात, पण मला सांग, आपण काय त्या सगळ्याच मार्गाने चालतो का? अरे, पृथ्वीवर जिकडे तिकडे भरपूर पाणी असले तरी आपण आपल्या गरजेपुरतेच घ्यावे. म्हणूनच ज्ञानी जे असतात ते विचार करतात आणि मग वेदात जे कायम टिकणारे असेल तेवढेच स्वीकारतात. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीतल्या 2ऱ्या अध्यायामधील ओवी क्रमांक 248 ते 263 या भागामध्ये. तसेच गीतेच्या 2ऱ्या अध्यायामधील
श्लोक क्रमांक 46 मध्ये, जे वेदांच्या सर्व आज्ञा तंतोतंत पाळण्याचा आग्रह धरतात आणि संपत्ती मिळावी, पाऊस पडावा, मेल्यानंतर स्वर्गसुख लाभावे अशा असंख्य इच्छा मनात धरून यज्ञयागांसह नाना प्रकारची कर्मकांडे करतात, त्यांनी गीता किंवा ज्ञानेश्वरी धड वाचलेली नसते हे उघड आहे. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, म्हणून ऐक पार्था, हे सगळे पाहिल्यावर आता असेच म्हणायला पाहिजे की स्वतःचे कर्तव्य करणे हेच तुझ्यासाठी आता योग्य आहे. आम्ही इत्थंभूत विचार केला आहे आणि आमच्या मनाला आता हेच आले आहे की तू आपले कर्तव्य कर्म सोडू नयेस, पण कर्मापासून मिळणाऱ्या फळाची आसक्ती मात्र मुळीच धरू नकोस. तसेच कोणत्याही निषिद्ध कर्माची संगतही धरू नकोस. कोणताही हेतू मनात न ठेवता फक्त सत्कर्माचेच आचरण कर. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीतल्या 2ऱ्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 264 ते 266, तसेच गीतेच्या 2ऱ्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 47 मध्ये. 2रा अध्याय म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी यातला एक महत्वाचा अध्याय आहे. गीतेतली अनेक सुप्रसिद्ध तत्वे त्यात आलेली आहेत. आत्मा अमर आहे आणि देह नश्वर आहे हे त्यातलेच. त्याला अनुसरून श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आपण पाहिला. वरचा शेवटचा परिच्छेद गीतेतल्या ज्या श्लोकाशी संबंधित आहे त्या 47व्या श्लोकाचा पहिला चरण आजवर असंख्य ठिकाणी उद्धृत झालेला आपण सर्वांनीच पाहिला आहे. संपूर्ण श्लोक आणि त्याचा अर्थ असा: कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भूर्मा ते संगोस्तव कर्मणी. अर्थ किंचित स्पष्टीकरणासह इथे देतोय. तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरताच आहे. त्या कर्माचे फळ मिळणे किंवा न मिळणे हे तुझ्या अधिकारातले म्हणजेच ताब्यातले नाही. म्हणून मी केलेल्या कामाचे अमुक अमुक फळ मला मिळालेच पाहिजे असा हावरट आसक्तीयुक्त हेतू मनात ठेवून ते काम करू नकोस. त्याचप्रमाणे फळ मिळणार नसेल तर मी हे काम करणारच नाही असा दुराग्रहही बाळगू नकोस. हाच तो निष्काम कर्मयोग. पहिल्या चरणाने भल्या भल्यांनाही बुचकळ्यात टाकले आहे. खरे तर माणूस प्रत्येक काम काही मिळवण्याचा हेतू मनात धरूनच केल्या कामाचे काही फळ मिळेल या आशेने तसेच इच्छेने करीत असतो. नाहीतर कोणतीही गोष्ट करायचीच का आणि कशासाठी असा प्रश्न माणसाच्या मनात निर्माण होणारच. फलाशेशिवाय कर्म कसे शक्य आहे? अगदी देशभक्तही देशाचे भले व्हावे हा हेतू मनात धरूनच जीवापाड कष्ट करीत असतात. स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी ते मिळवणे हाच त्यांचा प्रमुख हेतू होता. त्यानंतर देशाची सामाजिक, आर्थिक इत्यादी अनेक बाबतीतली प्रगती व्हावी हा हेतू आहे. पण हे ना ते फळ मिळवण्याच्या इच्छेनेच हे सर्व नाही का? असे जर आहे तर गीता ज्ञानेश्वरीचा कर्मण्येवाधिकार असते इत्यादी निष्काम कर्माचा उपदेश केवळ ऐकायचा आणि व्यवहारात अशक्य म्हणून सोडून द्यायचा का? याचे बरेच सविस्तर उत्तर देशासाठी जन्मभर कष्टलेल्या आणि आपल्या गीता रहस्याचे उपशीर्षकच कर्मयोग शास्त्र असे देणाऱ्या लोकमान्य टिळकांनी
मंडालेहून सुटून आल्यावर वयाच्या 60व्या वर्षी काढलेल्या झंझावाती दौऱ्यातल्या एका व्याख्यानात दिले. त्याचा काही भाग असा आहे. निष्काम बुद्धीने लोकसंग्रहार्थ आमरणांत कर्मे करीत राहणे हेच गीतेतील सर्व उपदेशाचे सार होय. निष्काम बुद्धी किंवा फलाशा त्याग याचा अर्थ बराच खोल असल्यामुळे त्याचाही येथे थोडा खुलासा केला पाहिजे. फलाशा त्याग म्हणजे फलत्याग किंवा कर्माचे फळ मिळाले तरी ते सोडून देणे नव्हे. दुःखाचे मूळ फळाच्या ठायी जी मनुष्याची ममत्वयुक्त आसक्ती असते त्यात आहे. कर्मात नाही व कर्म करण्याच्या इच्छेतही नाही. दुःखाचे मूळ फळाच्या ठायी जी मनुष्याची ममत्वयुक्त आसक्ती असते त्यात आहे. कर्मात नाही व कर्म करण्याच्या इच्छेतही नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या कर्मयोगाच्या गीतेतील चतुस्सूत्रीचा अर्थ हाच होय. बुद्धी फलाशा रहित झाली म्हणजे कर्मच होणे शक्य नाही असे जे कित्येकांचे म्हणणे आहे त्यात काही अर्थ नाही. ज्यांची बुद्धी संसारात गुंतली आहे त्यास ही गोष्ट शक्य वाटत नाही म्हणून ती नाहीच म्हणणे म्हणजे आंधळ्या सूर्य दिसत नाही म्हणून तो नाहीच म्हणण्यासारखे आहे. हा संदर्भ आहे समग्र लोकमान्य टिळक खंड क्रमांक 6 पृष्ठ क्रमांक 464, 465, 493 आणि 839 या भागामध्ये. श्लोकाच्या दोन्ही चरणात प्रत्येकी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशी ती चतुस्सूत्री आहे. निष्काम कर्मयोगाचे आणखी विवेचन 4थ्या अध्यायात येईल. आता 2ऱ्या अध्यायाचा हे संक्षिप्त विवेचन इथे पूर्ण होत आहे. यानंतर आपण ज्ञानेश्वरीचा समोवित ज्ञानेश्वरीचा 2रा अध्याय ऐकूयात. धन्यवाद.